आजवर मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा, जिथं अन्याय असेल तिथं वार करणारा, मराठी आणि हिंदुत्वावर हुंकार काढणारा पक्ष अशीच शिवसेनेची ओळख होती. मार्मिक मधल्या लेखणीने, मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानांमुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती गोळा व्हायचे. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी व्हायची आणि प्रत्येक सभा गाजायची. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना भयंकर संकटातून जातीये. त्यात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतीये. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाला सुरुंग लावून उद्धव ठाकरेंना हादरा देऊन संपूर्ण पक्षच खिळखिळा केलाय. 40 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी थेट बंड पुकारलाय. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता आहे. यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान सहकारी मानले जात होते. तेच आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. 2022 मधील एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केलं आणि शिवसेनेची 2 शकलं झाली. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी शिंदेची शिवसेना. आता त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती खासदारांच्या पातळीवर होताना दिसते आहे आणि शिंदे गटाने याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलंय. इतकंच नाही तर आता 16 आमदार आणि मुंबईतील काही नगरसेवकही संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी हे बंड कसं रोखलं असतं. त्यांच्या काळातही असे प्रसंग आले, पण त्यांनी ते प्रसंग कसे हाताळले आणि पक्ष एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी नेमकं काय वेगळं केलं असतं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, मुख्य मुद्द्याकडे वळण्यापूर्वी शिवसेनेची स्थापना कशी झाली ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मंडळी, 1960च्या दशकात मुंबईमध्ये नोकऱ्या आणि व्यवसायांमध्ये दाक्षिणात्य आणि इतर प्रांतातील स्थलांतरितांचा प्रभाव वाढलेला होता. त्यामुळे स्थानिक मराठी तरुणांमध्ये बेरोजगारी आणि अन्यायाची भावना निर्माण झालेली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात केली. या चळवळीला संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांनी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना केली. त्यावेळेस पक्षाचं नाव हे बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलं होतं. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेली आदराची भावना अनुभवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढतं हे पाहून त्यांनी या संघटनेला शिवसेना हे नाव देण्याचं निश्चित केलं. सुरुवातीला शिवसेना हा राजकीय पक्ष नसून मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी एक सामाजिक संघटना होती. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे पक्षाचं मुख्य सूत्र होतं. शिवसेनेनं मराठी माती आणि मराठी माणूस या अस्मितेचा मुद्दा लावून धरला आणि मुंबईत स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना केली. पुढे 80च्या दशकात पक्षाने ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देत आणि तो विचार स्वीकारत आपला विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केला. पण मंडळी, आजची परिस्थिती अशी आहे की आमदार खासदारांच्या या पळवापळवीमुळे उद्धव ठाकरेच हतबल झाल्याचं चित्र दिसत आहे. मंडळी, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागला होता. शिवसेनेतील सगळ्यात मोठं आणि गाजलेलं बंड 1991 साली झालं, जेव्हा छगन भुजबळ यांनी 17 आमदारांसह पक्ष सोडला आणि शरद पवार यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळ हे त्या काळातले शिवसेनेतील सगळ्यात प्रभावी नेते मानले जायचे आणि त्यांचं बंड हे बाळासाहेबांसाठी मोठा धक्का होता. यानंतर गणेश नाईक यांनीही पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण मंडळी, यातही सगळ्यात भावनिक धक्का तेव्हा बसला जेव्हा बाळासाहेबांचे पुतणे असणारे राज ठाकरे यांनीच पक्षांतर्गत मतभेद आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावामुळे शिवसेना सोडली आणि स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष स्थापन केला. हे बंड कौटुंबिक वारशाच्या विभाजनासारखं मानलं गेलं. म्हणजे बाळासाहेबांच्या हयातीतही शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागला होता. फक्त फरक एवढाच होता की त्या काळात बंड करणारे नेते पक्ष सोडून जात होते, पण पक्षाचं नाव, चिन्ह आणि मूळ ढाचा हा शाबूत होता. आता मूळ प्रश्नाकडे येऊया. तो म्हणजे बाळासाहेब असते तर त्यांनी सध्या सुरू असलेलं बंड रोखण्यासाठी काय केलं असतं.
तर राजकीय विश्लेषक आणि जुने शिवसैनिक सांगतात की बाळासाहेबांची नेतृत्व शैली ही भावनिक आणि वैयक्तिक कनेक्टवर आधारित होती. ते कार्यकर्त्यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी बोलवायचे, त्यांच्या अडचणी ऐकायचे आणि गरज पडल्यास रात्री अपरात्री सुद्धा फोन उचलायचे, असं अनेक जुने शिवसैनिक सांगतात. कुठल्याही नाराज नेत्याला किंवा कार्यकर्त्याला थेट मातोश्रीवर बोलावून त्याची समस्या सोडवणं ही त्यांची पद्धत होती. ही नाराजी फार काळ टिकू न देणं हा त्यांचा मंत्र होता. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची लोकांवरची पकड. याचं एक उदाहरण नेहमीच दिलं जातं की जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते, तेव्हा बाळासाहेबांनी कुठलाही विलंब न करता त्यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्री केला. म्हणजे पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागेल असं वाटलं तर मोठ्या पदावरील नेत्यालाही हटवण्याचा कठोर निर्णय घेण्याची हिंमत ही बाळासाहेब ठाकरेंच्यात होती. हा निर्णायकपणा सध्या उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही, अशी टीका सतत त्यांच्यावर होताना माध्यमांमध्ये दिसून येते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सामना या मुखपत्रातून थेट आणि आक्रमक भाषेत संदेश देणं. बाळासाहेब आपल्या भाषणातून आणि अग्रलेखांमधून कार्यकर्त्यांना थेट भिडायचे, त्यांना प्रेरित करायचे आणि विरोधकांना किंवा पक्षातील नाराज असलेल्यांना स्पष्ट शब्दात इशारा द्यायचे. ही त्यांची शैली पक्षांतर्गत असंतोष उघडपणे बोलून दाखवण्याची आणि वेळेत अशी स्थिती हाताळण्याची होती. पण हीच कौशल्य आज उद्धव ठाकरेंमध्ये नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सुरक्षेच्या कारणास्तव मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावरूनच बहुतांश कारभार पाहत होते. म्हणूनच विरोधकांनी, विशेषतः भाजपने यावर कडाडून टीका करत त्यांना वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री असं म्हटलं आणि ते मंत्रालयात जात नसल्याचा मुद्दा देखील वारंवार लावून धरला होता. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंवर थेट हाच आरोप केला. त्या बंडखोर नेत्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री असो वा पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आमदारांना अनेक दिवस, अनेकदा महिने वाट पाहावी लागायची. पक्षाच्या नेत्यांपेक्षा त्यांच्या भोवती असलेल्या काही मोजक्या अधिकारी आणि जवळच्या सल्लागारांना जास्त महत्व दिलं जायचं. वर्षा किंवा मातोश्रीचे दरवाजे स्वतःच्या पक्षाच्या आमदारांसाठी बंद होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सहज निधी आणि कामे मंजूर करून घेत असायचे. त्यासोबत मुख्यमंत्री असताना नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना काही महिने प्रवास करणं किंवा थेट लोकांना भेटणं शक्य नव्हतं, असं त्यांनी स्पष्टही केलं होतं. मग आदित्य ठाकरे काय करत होते, असा सवालही विरोधक आणि बंडखोर नेत्यांनी वारंवार केला. मंडळी, राजकारणात सत्ता, पद आणि संधी याचं गणित जेव्हा बिघडतं तेव्हा बंड होण्याची शक्यता वाढते आणि हे बाळासाहेबांच्या काळातही खरं होतं. पण विश्लेषकांच्या मते फरक हा होता की बाळासाहेबांच्या काळातील बंड हे वैयक्तिक महत्वाकांक्षेतून किंवा सत्ता संघर्षातून होत होतं. पक्षाचं अस्तित्वच पणाला लागेल अशी संघटित आणि मोठ्या प्रमाणातील फूट त्यांच्या काळात घडली नव्हती. पण आजचं चित्र वेगळं आहे. 2022 मध्ये 40 आमदारांचं बंड आणि आता 6 खासदारांचं बंड हे संघटित, सुनियोजित आणि भाजपच्या पाठबळावर उभं असलेलं ऑपरेशन असल्याचं बोललं जात आहे. बाळासाहेब त्या काळी नाराजी वेळेत ओळखायचे, थेट संवाद ठेवायचे आणि गरज पडल्यास कठोर निर्णय घेण्यासही ते कचरायचे नाहीत. त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला भावनिक बंध हे पक्ष बांधून ठेवण्याचं एक मोठं कारण मानलं जायचं. पण आजचं राजकीय वातावरण आणि सत्तेची गणितं वेगळी आहेत. 6 खासदारांचे हे बंड, त्यानंतर 16 आमदार आणि नगरसेवकांवर असलेलं लक्ष हे दाखवतं की उद्धव ठाकरेंसमोरचं आव्हान केवळ नेतृत्व शैलीचंच नाही, तर संघटित राजकीय रणनीतीचं सुद्धा आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी कदाचित अधिक वेगानं आणि थेट हस्तक्षेप केला असता, असं अनेकांनी बोलून दाखवले. बाकी तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी या गोष्टी कशा पद्धतीनं हाताळल्या असत्या, किंवा ते असते तर एकूणच ही वेळ पक्षावर आली असती का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.